नमस्कार मित्रांनो. जानेवारीमध्ये बहुतेक शाळांच्या इयत्ता 10वीसाठी पूर्वपरीक्षा सुरू होतील. म्हणूनच सरावासाठी आपणास पूर्वपरीक्षेचा भूगोलाचा पेपर आदर्श उत्तरपत्रिकेसह देत आहोत. बोर्डाने 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी निर्धारित केलेला अभ्यासक्रम या कृतीपत्रिकेसाठी विचारात घेतला आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपणास विनंती, आपण जर का चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओच्या शेवटच्या भागात उत्तरे कशी लिहावी हेही आदर्श उत्तरपत्रिकेत सांगितले आहे. शिवाय नकाशा आराखडा भरून आलेखसुद्धा काढून दाखवलेला आहे. सर्वात महत्त्वाचे, शेवटी तुम्हाला प्रश्नपत्रिकेची PDF लिंकसुद्धा देणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पूर्वपरीक्षा प्रिलिम एक्झाम 2021-22 इयत्ता 10वी विषय भूगोल 40 गुण, वेळ आहे 2 तास. कृतीपत्रिकेच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या सूचना, त्या विद्यार्थ्यांनी त्याचे वाचन करून घ्यावे. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण, 4 रिकाम्या जागा. पहिली रिकामी जागा, ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत डॅश. पर्याय पहिला, त्रिभुज प्रदेश आहे. 2, त्रिभुज प्रदेश नाही. तिसरा पर्याय, विस्तीर्ण खाड्या आहेत. चौथा, मासेमारी व्यवसाय केला जातो. हे सर्व उत्तरे नंतर आपण आदर्श उत्तरपत्रिकेत लिहिणार आहोत, त्यामुळे आत्ता मी तुम्हाला काहीही उत्तरे सांगणार नाही. 2, ब्राझीलचा डॅश विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. पर्याय विषुववृत्तीय, अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय आणि चौथा पर्याय अक्षवृत्तीय. 3, लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात डॅश क्रमांक लागतो. पर्याय दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. 4, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था डॅश प्रकारची आहे. अविकसित, विकसनशील, विकसित, अतिविकसित. प्रश्न दुसरा आहे 4 गुणांसाठी. विधानांचा योग्य क्रम लावा. 1, भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडे दक्षिणेकडे दाखवायचे आहे. त्याप्रमाणे आपण ते उत्तरपत्रिकेत दाखवणार आहोत. 2, ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे वायव्येकडून आग्नेयेकडे. 3, लोकसंख्या वितरण चढत्या क्रमाने राज्यांची नावे इथे लिहायची आहे. 4, ब्राझीलमध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडील राज्य काही दाखवायचे, म्हणजे क्रम लावायचे दक्षिणेकडनं उत्तरेकडनं. प्रश्न तिसरा, चुकी बरोबर ते लिहा. कोणतेही 4 गुणांसाठी. 1, भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. 2, नळदुर्ग हा डोंगरी किल्ला आहे. 3, ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 17 सप्टेंबर आहे. 4, भारतातील छोट्या नागपूर पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. 5, ब्राझीलमध्ये एकूण 5 प्रमाणवेळा मानल्या जातात. प्रश्न चौथा अ आहे, तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची बनवा. कोणतेही 6 पैकी 4 गुण. 1, शीत वाळवंट. 2, सिक्कीम. 3, अरवली पर्वत. 4, 23.30° उत्तर अक्षवृत्त म्हणजेच कर्कवृत्त, नर्मदा नदी आणि पूर्व घाट. चौथ्यातला आ प्रश्न आहे, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 4. तर इथे एक नकाशा आराखडा दाखवलेला आहे, जो ब्राझीलचा वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान दाखवतो आणि त्याखाली विचारलेले हे 5 प्रश्न आहे. त्यातले कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे अचूक लिहून दाखवायची आहे. 1, ब्राझीलमध्ये कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? ब्राझीलमध्ये कोणकोणत्या दिशेने वारे वाहतात? 3, ब्राझीलमधील वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? 4, ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? 5, ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे? प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 4पैकी. 6 गुण आहे, प्रत्येकी 3 गुण ह्याप्रमाणे. पहिलं भौगोलिक कारण आहे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. 2, ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी केंद्रीकरण झाले आहे. 3, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. 4, ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. प्रश्न 6वा अ आहे, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी. 3 गुण आलेख काढण्यासाठी आहे, म्हणजे स्तंभालेख, आणि 3 गुण त्या खाली विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी असणार आहे. प्रश्न 1,
कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो? 2. कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात जास्त आहे? 3. वरील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? हा जर प्रश्न सोडवला नाही तर त्याला किंवा म्हणून एक प्रश्न आहे. प्रश्न 6 मध्ये आ. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुण. इथे एक आलेख दाखवलेला आहे की जो भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यवसायाचं तुलनात्मक प्रमाण दाखवतो आणि त्याखाली विचारलेले काही प्रश्न आहेत. 1. कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात तृतीय व्यवसायाचे योगदान अधिक आहे? 2. भारतात कोणत्या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे? 3. 10% लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेला देश कोणता? 4. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय व्यवसायाचे योगदान किती टक्के आहे? 5. ब्राझीलच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कमी योगदान कोणत्या व्यवसायाचे आहे? 6. ब्राझीलमध्ये द्वितीयक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती? प्रश्न शेवटचा 7वा आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची. 8 गुणांसाठी 4 गुणांसाठी एक प्रश्न. 1. क्षेत्रपतीचा अहवाल लेखन कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल? 2. भारतातील हिमालय पर्वतरांगेविषयी सविस्तर माहिती लिहा. 3. ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे? ही झाली कृतीपत्रिका. आता आपण ह्या कृतीपत्रिकेची आदर्श उत्तरपत्रिका बघणार आहोत. आदर्श उत्तरपत्रिका इयत्ता 10वी भूगोल. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिकेसाठी असलेल्या कागदावर आपण उत्तरे लिहिलेली आहेत. आपली उत्तरपत्रिका टापटीप, नीटनेटकी, आखीव रेखीव कशी असावी याचा आपणास यातून अंदाज येईल. प्रश्न पहिली रिकामी जागा लिहून दाखवतोय. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत आणि पर्याय भरून दाखवलेला आहे त्रिभुज प्रदेश नाही. पहिल्या रिकामी जागेनंतर पेन्सिलने आपण एक रेष आखायचे की जेणेकरून आपली उत्तरपत्रिका अधिक व्यवस्थित आणि चांगली वाटेल. 2. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते आणि पर्याय भरलेल्या अक्षवृत्तीय. 3. लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात डॅडॅश क्रमांक लागतो आणि पर्याय भरलेला आहे 5वा क्रमांक लागतो. 4. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था डॅडॅश प्रकारची आहे आणि पर्याय भरून दाखवलेला आहे विकसनशील आणि त्याला चौकट केलेली आहे. ज्या रिकाम्या जागा भरतो आणि पर्याय आपण भरतो त्याला एक तर चौकट करा किंवा अधोरेखित करा. इथे हा प्रश्न पूर्ण संपला त्यामुळे आपण 2 रेषा पेन्सिलने मारलेल्या आहे. नवीन प्रश्न नवीन पानावर. प्रश्न दुसरा विधानांचा योग्य क्रम असं टायटल आपण इथे लिहून दाखवलेलं आहे. 1. भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि योग्य क्रम आपण लावलेला आहे याप्रमाणे. हिमालय पर्वत, त्यानंतर उत्तरेकडील मैदान, विंध्य पर्वत, दख्खनचे पठार सर्वात दक्षिणेकडे. 2. ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे वायव्येकडून आग्नेयेकडे आणि त्याचा योग्य क्रम आपण इथे लावून दाखवत आहोत. गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन नदी, ब्राझील उच्चभूमी, अजस्र कडा. पेन्सिलने रेष मारलेली आहे. 3. लोकसंख्या वितरण चढत्या क्रमाने राज्यांची नावे दाखवायची आहे. 1. हिमाचल प्रदेश, 2. मध्य प्रदेश, 3. आंध्र प्रदेश आणि सर्वात जास्त उत्तर प्रदेशात लोकसंख्या जास्त आहे. 4. ब्राझीलमध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडील राज्य पुढील प्रमाणे आहेत. क्रम दाखवतोय. सर्वात दक्षिणेकडे रिओ ग्रांडे दो सोल, साओ पावलो, गोइयास आणि सर्वात उत्तरेकडे आमापा. इथे दुसरा प्रश्न पूर्ण झाला. नवीन प्रश्न नवीन पानावर. प्रश्न 3 चुकी बरोबर इथे आपण लिहित आहोत. 1. भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे आणि हे विधान बरोबर आहे. नवीन आराखड्यानुसार फक्त विधान चूक किंवा बरोबर इतकंच लिहायचं आहे. चुकीचे विधान दुरुस्त करण्याची आवश्यकता किंवा गरज नाही आहे. पेन्सिलने रेषा मारली. 2. नळदुर्ग हा डोंगरी किल्ला आहे. चूक. 3. ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 17 सप्टेंबर आहे. विधान चूक आहे. 4. भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. बरोबर. 5. ब्राझीलमध्ये एकूण 5 प्रमाणवेळा मानल्या जातात आणि हे विधान चूक आहे. इथे खरं तर 4च चुकी बरोबर लिहायचे होते पण आपलं कुठे चुकलं तर विथ ऑप्शन आपण वस्तुनिष्ठ प्रश्न आहे म्हणून 5ही चुकी बरोबर लिहून दाखवलेले आहेत. प्रश्न 4 आहे. त्यामध्ये नकाशा आराखडा
भारताच्या नकाशा पुरवणीमध्ये कृतीपत्रिकेतील घटक भरून दाखवलेले आहेत आणि आपण इथे नकाशा पुरवणी इथे जोडत आहोत. भारताचा नकाशा आराखडा. प्रथम आपण सूची बनवत आहोत. सूचीमध्ये जे घटक दाखवायचे ते इथे लिहून दाखवत आहोत. जसे की शीत वाळवंट 2, सिक्कीम, अरवली पर्वत 23.30 उत्तर अक्षवृत्त, नर्मदा नदी, पूर्व घाट. यासाठी सांकेतिक चिन्ह असलेली एक सूची बनवायची, म्हणजे चिन्ह दाखवायचे, ते जी आपल्याला तेच नकाशामध्ये सुद्धा दाखवायचे. याप्रमाणे प्रत्येकासाठी एक सांकेतिक चिन्ह निवडलेलं आहे आणि तिथे चौकटीत दाखवलेलं आहे. आता आपण नकाशा आराखडा भरायला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला भारताच्या उत्तरेकडे इकडे शीत वाळवंट दाखवायचं आणि तिरप्या रेषांनी आपण दाखवलंय आणि त्यासाठी क्रमांक दिलाय 1. नंतर आपण सिक्कीम हा जो प्रदेश इथे दाखवलेला आहे बघा आणि त्याला क्रमांक दिलेला आहे 2. अरवली पर्वत जो भारताच्या वायव्येकडे तो दाखवलाय क्रमांक 3. 4 उत्तर अक्षवृत्त दाखवले जे कर्कवृत्त आहे भारताच्या मधोमध गेलेले ते दाखवले आणि त्याला क्रमांक 4 दिलेला आहे. नर्मदा नदी दाखवलेले 5 क्रमांकावर आणि शेवटी 6 पूर्व घाट हा भारताच्या पूर्वेकडे दाखवलेला आहे, त्याला 6 क्रमांक दिलेला आहे. 4च घटक जरी नकाशावर दाखवणं अपेक्षित असलं तरी आपण 6 घटक दाखवलेले, कारण कुठे काही थोड्यावरून आपलं चुकीचं झालं किंवा चुकलं तरी आपले गुण कुठेही कमी होता कामा नये. म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न जिथे असतात तिथे सर्व सोडवायचे. प्रश्न आ. ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण इथे लिहित आहोत. 1. ब्राझीलमधील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्त पाऊस पडतो, हे उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं. 2. ब्राझीलकडे ईशान्य व आग्नेय दिशेने वारे येतात. 3. ब्राझीलमधील वाऱ्यांना अजस्र कड्याचा व ब्राझीलच्या उच्चभूमीचा अडथळा निर्माण होतो. 4. ब्राझीलमधील पॅराग्वे पॅराना खोरे या भागात सरासरी तापमान कमी आहे. 5. ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळील प्रदेशात तापमान जास्त आहे. याप्रमाणे प्रश्न 4 पूर्ण झाला. प्रश्न 5 नवीन पानावर. भौगोलिक कारणे. पहिलं भौगोलिक कारणाचं उत्तर आपण इथे लिहून दाखवत आहोत. त्याला मुद्देसूद लिहायचे, त्याला मुद्द्यांना कॅपिटल रोमन किंवा इतर मध्ये क्रमांक द्यायचे आहे. 1. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. दुसरा मुद्दा इथे लिहून दाखवला. तिसरा देखील आपण इथे मुद्दा लिहिलाय. चौथा मुद्दा लिहिलेला आहे आणि शेवटी उत्तर संपल्यानंतर पेन्सिलने रेषा आखलेली आहे. त्यानंतर आपण चौथ्या उपप्रश्नाचं भौगोलिक कारण लिहून दाखवत आहोत. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा आणि ते जागा संपली म्हणून पुढच्या पानावर तिसरा मुद्दा घेत आहोत. चौथा मुद्दा आणि उत्तर पूर्ण झालेलं आहे. जरी खाली जागा रिकामी असेल तरी प्रश्न 6 नवीन पानावर असेल. प्रश्न 6 त्यामध्ये स्तंभालेख काढायचा आहे कृतीपत्रिकेत पुरवलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे. त्याप्रमाणे आपण इथे स्तंभालेख काढूया. प्रथमतः आपण आडवा अक्ष काढलाय की ज्याला आपण क्ष अक्ष म्हणजे एक्स अक्ष असं म्हणू शकतो. त्यानंतर उभा अक्ष काढलाय ज्याला य अक्ष नाव दिलेलं आहे. आरंभबिंदू 0 लिहिलेला आहे. नंतर आपण प्रमाण लिहित आहोत आणि प्रमाणामध्ये क्ष अक्षावर 1 सेमी बरोबर 10 वर्ष असं प्रमाण आपण निवडलेलं आहे. त्याप्रमाणे ते 1961, 1 सेंटीमीटर सोडून 1971, 1981, 1991, 2001, 2011. नंतर वाय अक्षावर म्हणजे ए अक्षावर 1 सेमी बरोबर 5% प्रमाण आपल्याला तिथे निवडायचं आहे आणि ते प्रमाण आपण निवडत आहोत 5%, 10%, 15%, 20%, 25%, 30, 35, 40 याप्रमाणे. कारण दिलेले आकडे जास्तीत जास्त 40 पेक्षा जास्त नाही ते. आणि तिथे या अक्षरावर लिहून दाखवतो की नागरीकरणाचा कल टक्केवारीमध्ये आपण तिथे लिहिलेला आहे. आता प्रत्यक्षात आपल्याला स्तंभ काढायचे. 1961 साली नागरीकरणाचा कल जो होता तो 18% होता आणि म्हणून 20च्या थोडंसं खाली आपण तो स्तंभ थांबवून 18% दाखवलेला आहे. 1971 मध्ये 18.2% तिथे दाखवलेला फारसा फरक तिथे जाणवणार नाही. परंतु 1981 मध्ये 23.3% होता म्हणजे तो 25च्या थोडासा खाली आलेला आहे स्तंभ. 1991 मध्ये 25.7% तो इथे दाखवलेला आहे. 2001 मध्ये 27.8% इतका दाखवला आहे आणि 2011 मध्ये नागरीकरणाचा कल 31.2% होता आणि तो इथे दाखवलेला आहे. याप्रमाणे आपला स्तंभालेख काढून पूर्ण झालेला आहे. हे जे स्तंभ आपण काढतो ते पेन्सिलने डार्क शेडमध्ये आपण करू शकतो आणि याप्रमाणे स्तंभालेखामध्ये प्रमाण लिहिणं किंवा रेषालेख असेल तरी प्रमाण लिहिणं अत्यंत आवश्यक आहे.
प्रश्न 6 अ मध्ये 3 प्रश्न येतात, म्हणजे स्तंभालेख काढायला 3 मार्क होते आणि त्यावर 3 प्रश्न असतील. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे लिहून दाखवत आहोत. 1961-1971 मध्ये नागरिकांचा वेग सर्वात कमी आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहित आहोत 1971-1981 मध्ये नागरिकांचा वेग सर्वात जास्त आहे. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आकडेवारीतील वर्षांतर 10 वर्षे इतकं आहे. प्रश्न 6 मध्ये हा प्रश्न आहे. खरं तर हा ऑप्शन म्हणजे किंवा मध्ये आहे, दोन्हीपैकी एकच सोडवायचा होता, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्या सरावासाठी आपण इथे वस्तुनिष्ठ आहे म्हणून दोन्ही सोडून दाखवत आहोत. आलेखावरील प्रश्नांची उत्तरे आहे. 1 त्याचं उत्तर इथे लिहून दाखवले. ब्राझीलच्या राष्ट्रीय उत्पादनात तृतीय व्यवसायाचे योगदान अधिक आहे. म्हणजे जो व्यवसायाचा प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसायाचा जो आलेख प्रश्नपत्रिकेत होता त्यावर आधारित ही उत्तरे आपण लिहून दाखवत आहोत. 2 भारतात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. 3 10% लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेला देश ब्राझील आहे. 4 भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय व्यवसायाचे योगदान 57% आहे. 5 ब्राझीलच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कमी योगदान प्राथमिक व्यवसायाचे आहे. आणि 6 शेवटचा प्रश्न, ब्राझीलमध्ये द्वितीयक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी 19% इतकी आहे. 6 प्रश्न अ आणि आ दोन्ही सोडून झालेले आहे. प्रश्न शेवटचा 7वा सविस्तर उत्तरे. त्यामध्ये पहिला प्रश्न, दुसरा उपप्रश्न लिहून दाखवत आहोत. हिमालय पर्वतरांगेचा. सुरुवातीला पार्श्वभूमी म्हणजे प्रस्तावनेने सुरुवात करायची आहे. भारताचे हिमालय उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह असे 5 प्राकृतिक विभाग केले जातात. त्यापैकी हिमालय या प्राकृतिक विभागाची माहिती पुढील प्रमाणे. आणि टेन्सिलचा वापर करायचा आहे. 4 गुणांचा हा प्रश्न असल्यामुळे आपण त्याची जर नकाशा किंवा आकृती दाखवता आली तर जो तपासनीस असतो आणि मॉडरेटर असतो त्याच्यावरती आपल्या उत्तरपत्रिकेचा अधिक प्रभाव पडतो. जसं की ते भारताच्या उत्तरेकडचा भाग दाखवला आहे, त्यामध्ये पश्चिम हिमालय, त्यानंतर आपण मध्य हिमालय आणि तिकडे पूर्व हिमालय असं दाखवलेलं आहे. प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात इथे केलेली आहे. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, त्यानंतर पुढे चौथा मुद्दा, 5वा मुद्दा, 6वा मुद्दा आणि इथे उत्तर पूर्ण झालंय आणि पेन्सिलने रेषा आखलेली आहे. आणखी एक उपप्रश्न आपल्याला सोडून दाखवायचा आहे जो आपण तिसरा दाखवतोय. ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायाची माहिती आपण दाखवत आहोत, विशेष करून पश्चिम ब्राझीलमधील. प्रस्तावना, दुर्गमता, घनदाट अरण्य, सुप्त खनिज साठ्यासंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटनांमुळे ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. त्याची इतर काही कारणे पुढील प्रमाणे. ब्राझीलचा पश्चिम भाग आपण टेन्सिलच्या सहाय्याने इथे दाखवत आहोत. प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात, पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा आणि उत्तर पूर्ण झालेले पेन्सिलने रेषा आखलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पूर्ण झाली. आणि सर्वात महत्त्वाचे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रश्नपत्रिकेची PDF लिंक आपणास सरावासाठी दिलेली आहे. ती डाउनलोड करा आणि पूर्व परीक्षा, बोर्ड परीक्षा सुरू होण्याआधी भूगोलच्या पेपरचा सराव करा. धन्यवाद आणि तुम्हाला पुढील परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.